सई, मी आहे लव गुरु. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट बघत असतो त्याप्रमाणे प्रेयसीची वाट बघणाऱ्यांच्या आयुष्यात मी प्रेम फुलवतो. माझ्याकडे मुलींना पटवण्याचे 101 फंडे आहेत. सो कोणालाही मुलींना प्रेमात पाडायचं असेल तर माझ्याकडे या. मी आहे लव गुरु. माझ्याकडनं होतो प्रेमाचा प्रवास सुरू. नमस्कार. येस, लव गुरु. मीच लव गुरु. बोल बोल बाळा, बोल. बस बोल, काय प्रॉब्लेम आहे? सर मी ओंकार. बरं, प्रॉब्लेम बोलायचं तर काय सांगू सर. पंच लक्षात राहत नाही. लक्षात राहिला तर तो वाजत नाही. वाजला तर इतरांचा एवढ्या जोरात वाजतो की माझा प्रोमोत लागत नाही. खूप प्रॉब्लेम आहे सर. सी ओंकार, प्रोमो देण्यासाठी पंच वाजणं गरजेचं नाहीये. प्रोमोटिंग मध्ये ओळख असणं गरजेचं. कधी केलेस ना गुड मॉर्निंग गुड नाईटचं मेसेज केलेस? दादा गुड मॉर्निंग केलेस कधी मेसेज? नाही. कसं असेल प्रोमोत? नाही, असं कसं असेल, असं नसणार ते. मग एवढं कळतं ना. हां. प्रोमो देण्यासाठी काय गरजेचं आहे? विनोद करतोस. शेवटचा विनोद कधी केला आठवतोय? प्रोमोत यायचंय मला आधी विनोद करायला शिक इथे. अहो, पण तुम्ही हे का सांगताय मला? तू नको ते प्रश्न का विचारतोयस? पर्सनली नको. हे जे कॅरेक्टर पकडून आलास ना त्याचे प्रश्न विचार. लव गुरु, खूप प्रॉब्लेम आहे हो. मला एकही मुलगी हो म्हणत नाहीये. करेक्ट ठिकाणी आलायस, करेक्ट माणसाकडे आलायस. हीच ती जागा. अरे आजपर्यंत मी हजारो जणांना त्यांचं प्रेम मिळवून दिलंय. हजारो. लव गुरु. लव गुरु. कूल. लव गुरु, तू थँक्यू सो अरे. मच लव गुरु. माझा बच्चा. अहो, तुमच्या सल्ल्यामुळे मला आज 2 मुली पटल्या. 2. थँक्यू लव गुरु, थँक्यू. लव गुरु. हो लव गुरु. अरे याला 2 मुली पटल्या? माझ्या सल्ल्यामुळे. तुला तो याच्या आधी ना याचं जीवन एकदम वृक्ष होतं. अरे मुली सोड, जगात जे जे स्त्रीलिंग आहे ना ते याच्यापासून लांब पळायचं. रस्त्यावर गेला ती गाडी लांब पळायची. खुर्चीत बसला ती खुर्चीत उठायची. अरे खुर्ची आणि गाडी लांब राहिलं, याच्या चेहऱ्यावर जे दिसते ना जंगल, ती मिशी ती दाढी ती पण कधी उगवली नाही. पण नंतर माझ्याकडे आला, माझा सल्ला घेतला आणि आता बघ मिशी आली आहे, दाढी आली आहे, चरबी आली आहे. लव गुरु, थँक्यू सो मच. अरे बच्चा, या दगडाला तुम्ही मदनाचा पुतळा बनवलात. थँक्यू सो मच. दत्तू चल ना. हो, हो. मला तुझी दाढी कुरवाळायची आहे. मला तुझी दाढी कुरवाळायची. मला कुरवाळायची. मला कुरवाळायची. कीप क्वाइट. थांबा, मला खूप दाढी. एकीने उजवीकडून एकीने डावीकडून कुरवाळला. दत्तू. होल्ड ऑन, होल्ड ऑन. लव गुरु, येऊ? जा. पण पुढच्या वेळी येशील त्यावेळी मला लव गुरुजी म्हण. काय तुझे उच्चार स्पष्ट नाही आहेत, ऐकायला काहीतरी वेगळं येतं. जा. लव गुरु. लव गुरु. लव गुरु. लव गुरु. मला सांगा, मला सगळे फंडे सांगा तुमचे. मला एक मुलगी पाहिजे प्लीज. किती 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 पैसे देईन मी. चला हे जे आलं होतं एवढूस त्याच्यापेक्षा उंच आहे मी. बॉडी आहे माझ्याकडे गाडी पण आहे. लव गुरु प्लीज. नाही ओंकार. आहे बघ कसं आहे, मुलींना पटवण्यासाठी ना गाडी ना बॉडी, गरजेची असते ती स्त्रीच्या मनाची नाडी. हा म्हणजे कसं माहिती आहे, स्त्री हे ना खूप एकदम क्लिष्ट रसायन आहे, समजून घेतलं पाहिजे. मुलींना पटवण्यासाठी मंत्राची नाही तंत्राची गरज असते. तंत्राची एक फॉर्म्युला आहे, मी सांगतो तुला.
काव्यगुणम कलागुणम विथ विनोद बुद्धी 3 मार्गे स्त्री इझिमम लाभतीम. माझा नवीन आता मी एक प्रेमवेद नावाचा प्रबंध लिहितोय, त्याचं शेवटचं चरण आहे. हा पण लवगुरु ते ना व्याकरण जरा चुकतंय. म्हणजे लाभतीम हा जो प्रत्यय आहे तो असा लागत नाही आणि तुम्ही इंग्लिश पण घुसवताय, त्यामुळे जरा गडबड होते हो सगळीच. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. जे येतंय ते घे आधी. कसं आहे, हे जे मी मध्ये मध्ये इंग्लिश शब्द टाकलेत ना, ते तुमच्यासारख्या जनरेशनच्या मुलांसाठी, त्यांना कळाव. आणि बघ, शब्दांकडे लक्ष नको देऊ, अर्थ लक्षात घे. मुलींना पटवण्यासाठी काव्य कलागुण आणि विनोद हे खूप गरजेचं आहे. विनोद? हा. अहो गुरुजी, मी 2 मिनिटाला विनोद सांगत असतो मुलींना. म्हणजे काय, पण कोणी हसतच नाही हो. कालचीच गोष्ट, काल मी एका पोरीला असला विनोद सांगितलाय, पण एडी मख्खार की बघत होती माझ्याकडे. टेल मी, काय विनोद सांगितलास? विनोद असा होता, एकदा इवान पावलाव एका बारमध्ये गेला. कोण? इवान पावलाव, सायकोलॉजिस्ट, कळतंय का? हा. आपला कंडिशन रिफ्लेक्सेस वाला. हा, ते शॅम्पू नंतर आपण हे करतो ते. नाही, तो कंडिशनर. हा, मी सांगतो हा. तुम्हाला. इवान पावलाव काय करायचा, तो घरी बेल वाजवायचा आणि त्याच्या कुत्र्याला खायला घालायचा. बरं. हा. पण त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण कधीही बेल वाजवली की त्याच्या कुत्र्याचा पाचक रस तयार होतो आणि त्याला भूक लागते. पण त्याची गंमत अशी झाली की इवान पावलाव कधीही बाहेर गेला, बाहेर त्यांनी रिंग ऐकली की त्याला तसं वाटायचं की आपल्या कुत्र्याला खाऊ घालायची वेळ झाली म्हणून. कंडिशन रिफ्लेक्स त्याला उलट त्याच्यावर. काय गंमत त्याच्या. हे ओंकार, हे बघ, ह्या असे विनोद आवडणाऱ्या मुली तुला का पटतील? त्या दत्तूला तरी का पटतील? हा? काय याच्यात थोडी गंमत आहे ना. नाही, हे बघ, तू समज, गंमत आणि जोक यात खूप अंतर आहे. म्हणजे प्रसादोकांनी सांगितलेला किस्सा आणि सत्य परिस्थिती यात जेवढं अंतर आहे ना, तेवढं अंतर आहे गंमत आणि जोक यामध्ये. कळतंय तुला? असं नाही रे, हे खूप क्लिष्ट झालं, खूप कॉम्प्लिकेटेड झालं. हे नाही, सहज सोपं पाहिजे, म्हणजे पटकन सरकवता येतात असं विनोद. इयान पावलाव बिवलाव नाही, आबुराव बाबूराव. हा, पटकन बाबूराव, हत्ती मुंगी. अशा विनोदांनी मुली हसतात, म्हणजे आवडतात त्यांना. हेच विनोद आवडतात. हे बघ, त्यांना ना कॉम्प्लिकेटेड नाही रे. कसं असतं, मी हे सगळं लिहून घेतो. नाही, हे बघ, माझा जो नवीन प्रबंध मी लिहिला आहे प्रेमवेद नावाचा, त्याची कॉपी मी तुला देईन, पण त्याआधी फीस द्यावी लागेल तुला. किती द्यायची फीस? सर, मी तुम्हाला आधीच म्हटलं, सांगा फक्त. 1,500. 1,500? हा, 1,500. Yes. आत्ता देतो. मच्छी कुठं आहे? हे बघ, मच्छी कुठं आहे? वच्ची, हे बघ, मी मच्छी गेली, मच्छी कुठं आहे? ऐक. 2 दिवस झाले बाजूला. 2 दिवस झाले सांगायला तुम्हाला, मच्छी आणा, मच्छी कुठं आहे? हे बघ, कुठं आहे मच्छी? ऐक हा, ना. मच्छी सवता येणार हाय वय, घरात चालत आणि तव्यात जाऊन अशी पालती उलटी पडणार आहे होय. क्लायंट आलाय, क्लायंट. क्लायंटचं काय करू मग? क्लायंटचं करू काय? तव्यात शिजवू आहे त्याला. हा, त्याच्या खवल्या काढू आहे आणि शिजवायला टाकू आहे. अहो ताई, काय बोलताय तुम्ही? लवगुरु, तुमच्या मिसेस वाटतायत त्या. बायको आहे माझी. फसर नको, रात्री पत्र्यावर झोपायला लावेन. घरात येणार नाही झोपायला सांगून ठेवते. ऐक ना, कस्टमर समोर नको. मला ऐकायचं नाही कस्टमरचं कौतुक. हा, इथं बायकोला जीव लावत नाही, बायकोनं सांगितलेलं काम करत नाही, आणि इथं दुनियाला फिरमाचे धडे शिकवायला चालला होय. आणि तू रे जिप्रिया, मी काही केलं नाही. कसा आहे? एवढा चांगला उच्चाला हाय, गोरट्याला हाय, दात चांगले आहेत ते तुझे, केस आहेत भारी भक्कम. हा, पोरी पट्टी नाही वय तुझ्या चांदी. आणि या ढेरपटाच्या भरोशावर हाय. ह्याच्या जीवावर तू पोरी पटणार आहे होय. ओय लवगुरी असा. लवगुरी असा, बल्ले बल्ले. लवगुरी असा
तुम्ही 90 आयडिया सांगितलं, मी 100 पोरी पटवली असा. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले. अशी काय फडत बसली असा हा? वहिनी तुम्ही सॉरी. हे तर तेच तिघ आहेत ना मग असते. एकाच कस्टमर समोर दोनदा गेटअप करून येशील. बरं आलास लुंगी घालून आणि बल्ले बल्ले करतोस साऊथ इंडियन गेटअप करून. तुमच्या ना त्या कॉस्ट्युमच्या पेटीलाच लॉक लावला पाहिजे. मिळेल ते घालता नाही येता इथे. ओय दत्ताडू चल ना मूवी देखा आणू दाढी कुरवाळ आणू अरे गप्पा बस ना. ते भांडं उघडं पडलं आपलं, शांत बस. ओय आजीळा, आम्ही आमचा डायलॉग घेणार. आम्हाला पैसा पाहिजे. देतो थांबा जरा, तुम्ही थोडं थांबा. काय 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 मी सांगते काय चाललंय ते मी सांगते. ह्यो बोकड आहे ना हो बोकड, ह्यांनी पाळलाय पगाराव. ह्याला पगार ठेवला या चिचुंद्र्याला घेऊन येतो ह्यो बोकड. आवाड आणि दोघींचा मुच्चू मुच्चू करायचं नाही इथं माझ्यासमोर. मुच्चू मुच्चू करतात. ह्या चिचुंद्र्यांना घेऊन येतात. दिवसभर जे काही कमवतात ना ते रात्री ना दारूत आणि सट्ट्यात घालवतो ह्यो माझा नवरा. लाज आहे वय याला. या फेंद्रेसनी घेऊन येतोय तो. साहेब निघतो का इथनं? बोकड तोंड्यानी एक तोंड काळा करीन. आम्ही वाट बघा. दत्ताडू पैसे लावा आणू. तू मदनाचा पुतळा हो चल इकडे चल. मगाच पासना थापा मारतोय हा माणूस. प्रेम डोंट शट अप. वहिनी तुम्हाला पण असं थापा मारून पाठवलंय यांनी. पटवलंय ह्यो पटवणार हाय वय मला ढोपश्या. ह्यो लायक आहे वय याची. ह्यो पटवणार. जुळत नव्हतं ह्याचं, जुळत नव्हतं. म्हणजे स्वतः लव गुरुनी लव्ह मॅरेज केलाच नाहीये. प्रेम असतं ना. तुम्ही कोंबीन तोंडात एक शब्द जरी काढला तरी कसा संसार करायचा या माणसा संग मी. ऐक ना वच्चे. मला काय माहित नाही. आता मी इथं एक मिनिट बी राहणार नाही. मी चालले माझ्या माहेरला. मला नाही राहायचं. या अशा माणसासोबत संसारच नाही करायचा मला. हो ए भाऊ बायको माहेर चालली आहे. अरे मी काय करू? बाहेर गेली खूप त्रास होतो रे, खूप हाल होतात. अरे बाहेरचं जेवण जेवायला लागतं. वच्चे थांब ना, वच्चे, वच्चे. वहिनी ऐका ना. ते जाऊ द्या, सोडा. बघा त्याच्याकडे. अहो नाही काय काय सगळेच पुरुष काय असे आदर्श नसतात हो. सोडा ना, सोडा. बघ चांगलं आहे ते सोडा. नीट बसा चिंपाट आणि ठेवी. काय म्हणताय माणूस कोणती आलंय? बसले वरती बसा. वहिनी सोडा ना, जाऊ द्या ना. काय 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 फरक पडतो? फिरतोय हो माणूस. बोलायला लावतोय मला चरा मारा. आता काय सांगू मी माझ्या जन्माची कहाणी. हो सांगतो वहिनी जाऊ द्या. तुम्ही कोणात सांगा मला. कोण आहे म्हणजे? तुम्ही कोणात? बायको आहे. बायको म्हणजे काय? काय वाईफ. हा राईट. मग वाईफ म्हणजे काय? डब्ल्यू म्हणजे काय तर वर्ल्ड. स्त्री हे जग असतं. काय करताय तुम्ही? बरोबर की नाही? मग जग असं फेकून देतं का कोणाला? नाही ना. अरे जगात ह्याच्यासारखी खूप फालतू माणसं असतात, पण त्यांना टाकून देतं का जग? नाही. जग सामावून घेतं. हो की नाही? आता तुम्ही रागावल्यावर काय होणार सांगा मला? काय होणार? अरे तुम्ही रागावणार, निघून जाणार, ह्यांचे इथे हाल होणार. मग ह्यांचे हाल झाले म्हटल्यावर तुम्ही परत येणार, ह्यांना सांभाळणार. मग शेवटी ज्याला आपलंसं करून घ्यायचंय त्याला आज कशाला बाहेर फेकायचं? हो की नाही? समजतंय का? मी डब्ल्यू आहे. हे असं समजावून सांगणार, असं ठणकावून सांगणार कोणतरी पाहिजे लो आयुष्यात. ह्या माणसाने फार उत आणलाय. नाही जाऊ दे. तसं हे चांगलं आहे ते. हा चांगलं आहे. हे बघा चेहऱ्याकडे बघा. हा व्याकरणाची बोंब आहे थोडी, पण ठीक आहे ना. सुधराल तो. हा सुधरेल. सुधरशील ना? काय परत मला हे धंदे करताना तू दिस फक्त नाही. तू आहेस आणि मी आहेस. हा त्याला सांगा. मी डब्ल्यू आहे. मी काळजी घेईन. तुम्ही नका त्याच्याशी बोलू. हा काळजी घ्या. परत तमाशा करताना दिसू नकोस मला. नाही. ओय महाराज लवगुरु सा.
तेच आहेत अजून. कुत्रा